जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 251. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. गिरिजा ते नर मंदमती, जे न भजहि श्रीरामा. शिवभगवान म्हणतायत, हे गिरिजा, माझे प्रभू जे राक्षसांना सुद्धा परमगती देणारे आहेत, त्यांना न भजणारा मनुष्य मंदमती होय. आणि याचाच अर्थ, जो नर श्रीरामांना भजतो, किंबहुना तो नर रूप त्याला दिलंय भगवंतांनी, तेच मुळी श्रीराम भजनाकरता दिलंय, हे जो जाणतो त्याचा चित्तलय प्रभू कृपेनं होतोच. सगळी पंचायत हे ध्येय निश्चित होण्याची आहे. चित्तलय का होत नाही तर नरजन्म मिळाल्यानंतर काय करायचं आहे, पर्पज ऑफ लाईफ काय आहे, हे लक्षात न आल्यामुळे हा चित्तलय साधत नाही आणि जन्मोजन्म हे चित्त भरकटत राहतं. पण ज्यानं रामचरितमानसमध्ये दिलेल्या शिवभगवानांचा आदेश पाळण्याचा प्रयत्न केला त्यांच्याच कृपेनं, त्याला मात्र आपल्या जीविताचं इतिकर्तव्य काय आहे ह्याची जाणीव लवकरात लवकर होऊन तो त्या कामाला लागतो. आणि हे कामाला लागणं हीच चित्तलयाची चावी आहे. कुणाचाही चित्तलय आपणहून किंवा काहीही प्रयत्न न करता होतो हे संभवत नाही. परमार्थ मार्गाला लागण्यासाठीच अनंत जन्मांचं पुण्य लागतं आणि त्याहून अधिक पुण्य लागतं याच जन्मामध्ये, याची देही याची डोळा, ती भगवत चरणी पूर्ण समर्पण आणि चित्तलय स्थिती साधणं यासाठी लागतं. त्यामुळे जो ही प्रभूंची आज्ञा पाळेल त्याला मात्र हा प्रवास सुकर होईल ह्याची ग्वाही जणू शिवभगवान देत आहेत. इथे उलट त्यांनी सांगितलेलं असलं की मंदमती कोण आहेत, जे भजत नाहीत श्रीरामांना. याचाच अर्थ त्यांना सांगायचं आहे की जे श्रीरामांना भजतात ते खऱ्या अर्थानं सुमती आहेत, ते खऱ्या अर्थानं बुद्धिवान लोक आहेत, कारण त्यांनी आपली बुद्धी योग्य ठिकाणी वापरली आहे. बुद्धी देणारा भगवंत जो आहे त्याच्यासाठी, त्याला समर्पित होण्यासाठी जर ती बुद्धी वापरली नाही तर मग त्या बुद्धीला नको ते फाटे फुटतात आणि मग मन बुद्धी यांची फारकत होऊन मनुष्य गटांगळ्या खातो. अशी अवस्था त्या राक्षसांची होती, पण तरीसुद्धा सन्मुख होते ना श्रीरामांना, त्यामुळे त्यांना सुद्धा परमगती दिली आहे श्रीरामांनी. पुढे येईल उद्धाचा प्रसंग, त्यामध्ये सुद्धा आहे. एक कीर्तनकार खूप गोड सांगायचे बरं का, की त्या राक्षसांचं मुख श्रीरामांकडे होतं ना, समोरासमोर युद्ध करत होते आणि त्यामुळे जो श्रीरामांना सन्मुख झाला त्याची गती विपरीत कशी होईल. म्हणजे अगदी फिजिकली जरी सन्मुख झाला तरी प्रत्यक्ष भगवंत अवतार आहेत, त्यामुळे तिथे त्यांची गती ही परमशुद्धच असणार. आणि आता पुढच्या युद्धाचं वर्णन तुलसीदास करतायत ते आपण बघूया. रावणसुद्धा चिंतातुर झाला आहे. पहा, म्हणतायत, दिनके अंत फिरी द्वौअनी, समर भई सुभटन श्रम घनी, राम कृपा कपिदल बल वाढा, जिमि तृण पाई लाग अति डाढा, जही निसिचर दिनु अरुनाती, निज मुख कहे सुकृत जेहि भाती, बहुबिलाप दस कंधर करई, बंधु सीस पुनि पुनि उर धरई.
तुलसीदास सांगतायत, दिवस जसा मावळला तशा दोन्ही सेना परत गेल्या आणि योद्ध्यांना खूप श्रम झाले होते. पण जे श्रीरामांच्या पक्षातले योद्धे आहेत, हे वानरवीर आणि अस्वलवीर आहेत, त्यांना मात्र श्रीरामांच्या कृपेचं बळ मिळालं. जसं म्हणतायत, गवत मिळाली की आग वाढत जाते, तसं ते श्रीरामांच्या कृपेनं वानरसेनेचं बळ वाढतच गेलं. म्हणजे श्रम होऊन सुद्धा श्रीरामांच्या कृपा कटाक्षानं त्या श्रमांचा परिहार होऊन बलवृद्धी झाली. आणि पुढे खूप महत्त्वाची गोष्ट सांगतात तुलसीदास आमच्यासाठी सुद्धा. छीजही निसिचर दिनु अरुदाती, निजमुख कहे सुकृत जेही भाती. ज्याप्रमाणे म्हणतात, स्वतःच्या तोंडानं सांगितलं की पुण्य कमी होतं, तसं तिकडे राक्षस रात्रंदिवस कमी होत होते. बरं का, म्हणजे कसं आहे पहा, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे बरं का. छीजही निसिचर दिनवरू राती, हे महत्त्वाचं. निजमुख कहे सुकृत जेही भाती. असं म्हटलं जातं की जी गोष्ट आम्ही तोंडानं सांगतो ती नष्ट होते पाप पुण्यामध्ये, दोन्ही. बरं का, म्हणजे जर आम्ही पाप मुखानं सांगितलं, मुख्यतः गुरूंसमोर, संत सत्पुरुषांसमोर, तर ते पाप नाहीसं होतं. आणि जर पुण्य आम्ही समूहामध्ये सांगितलं, सर्व लोकांसमोर सांगितलं किंवा कुणासमोरही सांगितलं, खरं तर अगदी स्वतःसुद्धा त्याचा अतिविचार केला की मी अमुक पुण्यकर्म केलं आहे, तरीसुद्धा ते कमी होतं. म्हणजे त्याची शक्ती कमी होते त्या पुण्याची. म्हणजेच इथे दोन्ही अर्थाने आहे की जेव्हा आम्ही एखादं सत्कर्म करतो तेव्हा त्याबद्दल वाच्यता करू नये. कारण मुळात सत्कर्म करण्याची प्रेरणा करणारे सद्गुरू, कर्म करवून घेणारे सद्गुरू, त्या कर्माचा परिणाम ज्यांना माहीत आहे ते सद्गुरू, ते कर्म ज्याच्यासाठी केलं त्याच्याचसाठी ते आम्ही का केलं हे आमच्या पूर्वजन्माच्या कर्माप्रमाणे जाणणारे सद्गुरू. मग मी कर्म केलं म्हणायला वाव राहतो कुठे? पण एखादं लहानसं शुभकर्म केलं की आम्ही ज्याला त्याला सांगत सुटतो, पण कर्म करू नये शुभकर्म असं मात्र कुठंही सांगितलेलं नाही. किंबहुना जितकी शुभकर्म अधिक तितकं आमची चित्तशुद्धी होण्याला मदत होते म्हणतात संत. आणि त्यामुळे हे शुभकर्म, हे सत्कर्म करण्याची संधी मला महाराजांनी दिली आहे, या भावनेनं जर ते सत्कर्म केलं तर अहंकार न येता, अहंकाराचं डोकं वर न येता आपण त्यांच्या कृपेखाली कृतज्ञ राहतो. आणि ते होण्यासाठी तुलसीदास इथे आम्हाला सांगतायत की जे सुकृत असतं ते बोलून दाखवू नये. आणि ह्याच जोडीला पापकर्म जे असतं ते जर त्याची वाच्यता केली तर ते नाहीसं होतं म्हणतात. खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही बरोबर उलट करत असतो. सुकृत सर्वांना सांगतो आणि पापकर्म मात्र झाकून ठेवतो. आणि त्यामुळे आमची गती शुभ का होत नाही ह्याचं हे एक मुख्य कारण आहे म्हणतात संत. ज्या वेळेला या दोन्ही गोष्टी ज्या योग्य रीतीनं केल्या पाहिजेत ते करू, तर आमचं पुण्यसुद्धा टिकून राहील आणि पाप नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे इथे सांगतायत की त्याप्रमाणे राक्षस रात्रंदिवस कमी होत होते, त्यांचं बळही कमी होत होतं. आणि रावण मात्र खूप विलाप करत होता. वरचेवर कुंभकर्णाचं शिर, त्याचं जे डोकं प्रभूंनी पाठवून दिलं होतं त्याच्याकडे, ते हृदयाशी कवटाळत होता. आता पुढे काय झालं? रोवही नारी हृदय हती पानी, तासु तेज बल विपुल बखानी, मेघनाद तेहि अवसर आयवो, कही बहु कथा पिता समुझायवो, देखेहु काली मोरी मनुसाई, अबहि बहुत का करऊं बड़ाई, इष्ट देव से बलरथ पायवो, सो बलता
पुरातन तो ही देखायऊ, एहि विधि जलपत भयऊ बिहाना, चहु दुआर लागे कपि नाना, इत कपि भालु काल समबीरा, उतर जनीचर अतिरन धीरा, लरहि सुभट निज निज जय हेतु, बरनि न जाई समर खग केतु, मेघनाद मायामय रथ चढ़ी गयवु आकाश, गरजेऊ अट्टहास करी, भई कपिकट कही त्रास. लंकेमधल्या ज्या स्त्रिया आहेत त्या कुंभकर्णाचं स्मरण करत आहेत वरचेवर, त्याचं तेज, त्याचं बळ याची प्रशंसा करतायत, पण तो आता राहिला नाही म्हणून छाती बडवून घेत रडतायत. त्याच वेळी तिथं मेघनाद आलाय आणि आपल्या पित्याला त्यानं अनेक गोष्टी सांगून समजावलंय आणि म्हणतोय, उद्या तुम्ही माझा पुरुषार्थ पाहाल. आताच मी माझ्या तोंडानं काय माझं मोठेपण सांगू. हे तात, मी माझ्या इष्टदेवतेकडून जे बळ मिळवलंय, जो रथ मिळवलाय, तो अजून मी तुम्हाला दाखवलेला नाही. अशा रीतीनं अनेक फुशारक्या मारतोय मेघनाद. आणि असं करत असताना सकाळ झाली आहे. लंकेच्या 4ही दरवाजांवर पुन्हा वानरवीर येऊन उभे ठाकलेत आणि इकडे काळासारखे वीर वानर आणि अस्वल आहेत आणि तिकडे अत्यंत रणधीर राक्षस आहेत. दोन्ही बाजू तेवढ्याच सशक्त आहेत. दोन्हीकडचे योद्धे जे आहेत ते निज निज जय हेतू, आपापल्या विजयासाठी लढतायत. आणि काकभुशुंडी सांगतात, हे गरुडा, त्या युद्धाचं वर्णनच करणं शक्य नाही. बरनि न जाई समर खग केतू. कारण आता मेघनाद युद्धभूमीवर उतरलाय. अत्यंत बलशाली हा पुत्र मायामय रथावर आरूढ झालाय आणि गगनात गेलाय आणि जोर जोरात हसतोय, गरजेव अट्टहास करी. आणि त्याच्या त्या गर्जनेनं वानरसेनेमध्ये एक प्रकारे भय पसरलंय. कारण अत्यंत शक्तिशाली आहे, विविध शस्त्रास्त्रांचा स्वामी आहे आणि मायावी आहे. शक्तिशूल तरवारी कृपना, अस्त्र शस्त्र कुलिसायुध नाना, डारही परसु परिघ पाषाणा, लागे उबृष्टि करई बहुबाना, दस दिसी रहे बान नभ चाई, मानहु महामेघ झरी लाई, धरु धरु मारु सुनिय धुनि काना, जो मारई तेहि को न जाना, गही गिरी तरु आकाश कपि धावहि, देखहि तेहि न दुखित फिरि आवहि, अवघट घाट बाट गिरि कंदर, माया बल कीन्हे सर पंजर, जाहि कहा व्याकुल भय बंदर, सुरपति बंदी परे जनु मंदर, मारुत सुत अंगद नल नीला, कीन्हे बिकल सकल बलशीला, पुनि लक्ष्मण सुग्रीव विभीषण, सरनि मारी कीन्हे जर्जरतन, पुनि रघुपति सई जूझई लागा, सर छाड़ई होई लागही नागा. पहा बरं, अत्यंत बलशाली आहे हा. त्यामुळे आकाशात जाऊन विविध शस्त्र, शूळ, तळवार, कृपाण, शक्ती, परशु, विविध पाषाण टाकत त्या सर्वांवर वर्षाव करतोय. 10 दिशा बाणांनी आच्छादून गेल्या आहेत. जणू मेघांनी पर्जन्यवृष्टी सुरू केली का असं वाटत होतं. मारा पकडा हे शब्द कानावर पडत होते, पण कोण मरत होता ते काही दिसत नव्हतं. इतका गदारोळ तिथे युद्धभूमीवर झालाय. वानर जे आहेत वीर, ते पर्वत आणि वृक्ष घेऊन आकाशात धावतायत, पण शत्रूला बघू शकत नाही आहेत. त्यामुळे निराश होऊन परत येत आहेत.
त्याची ती मायाच होती. अत्यंत मायावी असा हा रावणपुत्र आहे मेघनाद, ज्यानं इंद्राला जिंकलं म्हणून त्याचं नाव इंद्रजितसुद्धा आहे. त्यामुळे आपल्या मायेनं दुर्गम असे घाट, रस्ते आणि गुहासुद्धा पर्वतावरच्या बाणांनी आच्छादून टाकल्या होत्या या मेघनादानं. त्यामुळे आता जायचं कुठं या विचारानं वानर बिचारे व्याकुळ झालेत. तुलसीदास म्हणतात, जणू पर्वत इंद्राच्या कैदेत पडावेत तशी अवस्था झाली. सामान्य वानर नव्हेत, तर मेघनादानं आमचे मारुतीराय, अंगद, नल, नील अशा बलवान वानरांना सुद्धा व्याकुळ करून टाकलंय. त्यानंतर लक्ष्मण, सुग्रीव, बिभीषण यांना बाण मारून त्यांची शरीरं जर्जर केली आहेत. आणि मग आता पुनी लघुपती सई जूझई लागा, रघुपतींशी लढू लागलाय. तो जे बाण सोडत होता ते सर्प बनून लागत होते रघुपतींना. आणि आमचे रघुनाथसुद्धा लीलेसाठी त्या नागपाशामध्ये बद्ध झालेत. ब्याल पास बस भये खरारी, स्वबस अनंत एक अभिकारी. नट इव कपट चरित करनाना, सदा स्वतंत्र एक भगवाना. रन शोभा लगी प्रभु ही बंधायो, नागपास देवन भय पायो. सुग्रीव, लक्ष्मण, विभीषण, मारुतराय यांना पीडा दिल्यानंतर, त्यांची शरीरं जर्जर केल्यानंतर जे स्वतंत्र, अनंत, एकमेव आणि निर्विकार, अद्वय असे ब्रह्म आहेत, हे श्रीरामसुद्धा लीला करण्यासाठी नागपाशाच्या अधीन होऊन त्यामध्ये बद्ध झालेत. तुलसीदास म्हणतायत, श्रीराम हे सदा स्वतंत्र आणि अद्वय, अद्वितीय असे भगवान आहेत. त्यामुळे नट इव कपट चरित करनाना, नटाप्रमाणे, एखाद्या अभिनेत्याप्रमाणे अनेक प्रकारच्या लीला लोकांना दाखवण्यासाठी करत होते. रणशोभा लगी प्रभू ही बंधायो, रणाच्या शोभेसाठी, ते युद्धभूमीची शोभेसाठी प्रभूंनी स्वतःला नागपाशात बांधून घेतलं म्हणतायत. पण त्यामुळे देवांना मात्र भीती वाटू लागली. आणि म्हणून आता आमचे शिवशंभू पुन्हा सांगतायत, गिरिजा जासु नाम जपी, मुनिकाटही भवपास. सो की बंध तर आवई, व्यापक विश्वनिवास. शिवभगवान म्हणताय, हे गिरिजा, ज्यांचं नाम जपून ऋषीमुनीसुद्धा जन्ममृत्यूच्या भवसमुद्राची दोरी तोडून टाकतात, ते सर्वव्यापी आणि विश्वनिवास, विश्वाचा निवास म्हणजे सर्व विश्व ज्यांच्यामध्ये निवास करतं, म्हणजेच विश्वाचे आधार असलेले प्रभू कधीतरी बंधनात पडू शकतील का? त्यामुळे पुढे म्हणतायत शिवभगवान, फार महत्त्वाचं सांगतात. शिवभगवानांची स्टेटमेंट्स जी असतात ना, ती आमच्या अंगीकारण्यासाठी असतात. त्यामुळे म्हणतात, चरित राम के सगुण भवानी, तर्कीन जाही बुद्धी बलवानी. अस विचारी जे बिरागी, राम ही भजही तर्क सब त्यागी. हे भवानी, श्रीरामांच्या सगुण लीलांविषयी बुद्धी आणि तर्कानं कोणतंही काहीही ठरवता येत नाही, निर्णय घेता येत नाही. म्हणजे अमुक आहेत, असे आहेत श्रीराम, असं त्यांच्या लीलांवरून ठरवता येत नाही. म्हणजेच बुद्धी तर्काच्या पलीकडे श्रीराम आहेत. म्हणून म्हणतायत, असं विचारी जे तज्ञ विरागी, जे विरक्त आणि तत्त्वज्ञान जाणणारे श्रेष्ठ पुरुष आहेत, ते सर्व तर्क वितर्क सोडून रामही भजही, श्रीरामांचं भजन तेवढं करतात. फार महत्त्वाचं आहे. पहा, प्रभूंना जाणायचं नसतं, प्रभूंना मानायचं असतं. कारण जे सर्वव्यापी अविनाशी तत्त्व आहे, ते बुद्धी तर्कानं देहाच्या आसक्तीनं म्हणजे देहबुद्धीत असताना जाणणं केवळ अशक्य आहे. त्यामुळे
आम्हाला हा उपदेश एक प्रकारे खरं तर आज्ञा आहे शिवभगवानांची, की रामचरित्र तुम्ही तर्कानं जाण्याला जाऊ नका. अनेक प्रसंग आपण अगोदरही बघितलेत. काही प्रसंगांना तुलसीदासांनी काट दिली आहे पुढे, पण जे प्रसंग आहेत अगदी वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा, त्यांचा अर्थ लावायला जर आम्ही या बुद्धीनं गेलो तर ते कळणं शक्य नाही. अनेक संत आम्हाला सांगतात, अनेकदा श्रीराम सीतेविषयी हा विकल्प अनेकांच्या मनात येतो. प्रत्येक रामभक्ताला एकदा तरी या प्रश्नाला सामोरं जावंच लागतं, सीतामातेला सोडलं कसं श्रीरामांनी. म्हणजे हा प्रश्न घ्यायचं कारण इथे शिवभगवानांची जी आज्ञा आहे त्याच्या विपरीत आमचे प्रश्न कसे असतात हे सांगण्यासाठी हे आठवलं, की जी भूमिकन्या आहे, मग तिने भूमीमधून जन्म कसा घेतला हे तुम्हाला तर्कानं कळतं का, बुद्धीनं कळतं का? श्रीराम हे यज्ञसंभूत आहेत खरं, नाही का? म्हणजे यज्ञामध्ये त्या म्हणजे अगदी लौकिकदृष्ट्या विचार केला तरी त्यांना जन्म नाहीच, अज आहेत. पण इथे जर आपण विचार केला की दशरथांनी त्या पुत्रकामेष्टी यज्ञामध्ये ज्या त्या यज्ञपुरुषानं जे ती पायसं दिलं, त्यातून त्याच्या कृपाप्रसादानं श्रीरामांचा जन्म झाला, हे आम्हाला बुद्धीनं तर्कानं कळू शकतं का? तर नाही. आणि मुख्यतः कलियुगामधल्या माईक दूषित बुद्धीनं तर रामचरित्र कदापि समजून येणार नाही. रामचरित्र फक्त एकाला समजू शकतं खरं तर, ज्याचं हृदय इतर सर्व भावनांनी म्हणजे चुकीच्या कलुषित भावनांनी विरहित झालं आहे आणि ज्याच्या हृदयामध्ये फक्त शुद्ध प्रेमभावना आहे, फक्त त्याला रामचरित्र कळू शकतं, आवडू शकतं आणि त्यामध्येच त्याला आपल्या जीवनाचं इतिकर्तव्य सापडू शकतं. तोच नामामध्ये प्रीती संपादन करू शकतो. त्यालाच नाम हे सगुण आणि निर्गुण श्रीरामांना सांधणारं कसं आहे हे सद्गुरु कृपेनं कळू शकतं. त्यामुळे या अनेक गोष्टी ह्या एका वाक्यातून आम्हाला शिवभगवान सांगतायत. राम ही भज ही तर्क सब त्यागी, तर्कांचा त्याग करा. तर्कानं आजपर्यंत कुणीही सुखी झाला नाही. आणि मुद्दाम सांगतायत सगुण लीलेबद्दल. म्हणजे अनेकदा असं वाटतं आम्हाला की निर्गुण स्वरूप जाणणं खूप कठीण आहे आणि सगुण आम्हाला सोपं वाटतं. पण खरं सांगायचं तर संतांचा हा अनुभव असतो की सगुणाबद्दल तर्कविरहित शुद्ध प्रेम जाणवणं हे फार अवघड असतं. जोपर्यंत आम्ही माईक बुद्धीनं विचार करतो तोपर्यंत सद्गुरूंचं रामरूप आम्हाला कळतं का? ज्याला चालत्या बोलत्या सद्गुरूंमध्ये श्रीराम दिसत नाहीत त्याला सगुण श्रीराम स्वरूप आणि निर्गुण रूप कसं काय कळणार? त्यामुळे इथे हे जे सांगितलंय, चरित राम के सगुण भवानी तर्की न जाही बुद्धी बलबानी. आम्हाला फक्त माहीत असतं की ते बुद्धीच्या पलीकडे आहेत, पण बुद्धीच्या पलीकडे आहेत म्हणून आम्ही बुद्धी सोडून त्यांना भजतो का? हा प्रश्न खरं आमच्या मनात यायला पाहिजे. हे एका दृष्टीनं इथं शिवभगवान आम्हाला सांगतायत. अशा रीतीनं श्रीरामांना सुद्धा नागपाशामध्ये जखडून पुढं काय केलं मेघनादानं? व्याकुल कटकु कीन्ह घन नादा, पुनिभा प्रगट कहई दुर्वादा, जामवंत कह खल रहु ठाढ़ा, सुनि करिता ही क्रोध अति बाढ़ा. मेघनादानं सर्वांनाच व्याकुळ करून सोडलंय आणि पुन्हा तो आपली मायेतून प्रकट होतोय आणि अपशब्द बोलतोय सर्वांना. आणि तेव्हा जांबवंत पुढे झालेत आणि म्हणालेत, अरे दुष्टा थांब. म्हणजे आता जांबवंत जाऊन भिडलेत आणि हे ऐकून मेघनादाचा क्रोध अजून वाढला. म्हणतोय,
बूढ़ जानी सठ छाड़े तो ही, लागेसी अधम पचारे मोही। अस कही तरल त्रिशूल चलायो, जामवंत कर गही सोई धायो। मारिसी मेघनाद कई छाती, पराभूमि घुर्मित सुरघाती। पुनिरिसान गही चरण फिरायो, मही पछारी निज बल देखरायो। बर प्रसाद सोमरइन मारा, तब गही पद लंका पर डारा। इहा देव ऋषि गरुड पठायो, राम समीप सपदी सोआयो। जांबवंताला म्हणतोय मेघनाद, अरे मूढ सठ म्हातारा समजून मी तुला सोडलं होतं, आता तू मला आव्हान देतोस. असं म्हणून आपला त्रिशूळ सोडलाय जांबवंतावर. जांबवानानं तोच त्रिशूळ हाताने पकडून तो पुन्हा मेघनादावर धावून गेला आणि मेघनादाच्या छातीवर मारला. तेव्हा हा सुरघाती म्हटलंय. असा हा मेघनाद, त्याला मूर्छा येऊन तो पडला जमिनीवर. आणि जांबवंतानं पुन्हा अत्यंत क्रोधित होऊन त्याचा पाय पकडून त्याला फिरवलं आणि जोरात आपटून आपलं बळ दाखवलं. पण त्याला वरदान होतं ह्या मेघनादाला, त्यामुळे मारूनही तो मरत नव्हता. तेव्हा त्याचा पाय धरून त्याला भिरकावून दिलंय जांबवंतांनी लंकेमध्ये, बरं का. आणि इकडे श्रीरामांना जिथे नागपाशामध्ये बांधलं होतं आणि इतर सर्व वीर जिथे घायाळ होऊन पडलेत, तिथे देवर्षी नारदांनी आमच्या गरुडाला पाठवलं. आणि हा स्वामी सेवक गरुड त्वरित श्रीरामांजवळ येऊन पोहोचला. खगपती सब धरी खाये, माया नाग बरूथ। माया बिगत भये सब, हर्षे बानर जूथ। गही गिरी पादप उपल नख, धाये की सरसाई। चले तमीचर बिकल तर, गढ़ पर चढ़े पराई। पक्षीराज गरुड येता क्षणी ते सर्व माया सर्प जे मेघनादानं सोडले होते सर्वांवर, ते जणू नाहीसे दिसेनासे झाले. जणू गरुडानं खाऊन टाकले असावे तसे नाहीसे झाले. आणि मग सर्व वानरांच्या झुंडीच्या झुंडी त्या मायेनं बिगत होऊन, म्हणजे मायारहित होऊन आनंदल्या, बरं का. आणि पुन्हा हे वानर क्रुद्ध होऊन धावून गेलेत. निशाचर व्याकुळ होऊन पळून गेलेत आणि त्या लंकेच्या किल्ल्यावर चढलेत. इकडे मेघनादाची मूर्छा उतरली. मेघनाद कै मूर्छा जागी, पितही बिलो की लाज अति लागी। तुरत गयहु गिरी बर कंदरा, करऊं अजय मख अस मन धरा. मेघनादाची मूर्छा दूर झाली आणि आपल्या पित्याला, रावणाला बघून तो लज्जित झाला. कारण जांबवंतांनी त्याला भिरकावून दिलं होतं रावणाच्या पायाशी, नाही का. त्यामुळे म्हणतोय, मी आता अजेय होण्यासाठी, मला कुणीही पराभूत करू नये यासाठी यज्ञ करतो. कसे आहेत पहा हे सर्व राक्षसवीर, मुख्यतः रावण, मेघनाद, हे सर्व त्या यज्ञाला समर्पित असे वीर आहेत खरं तर. म्हणजे यज्ञातून बळ मिळवू शकणारे असे तपस्वी आहेत एका दृष्टीनं. पण जसं विभीषण आधी म्हणाले, तशी सुमती आणि कुमती दोन्ही राहत असल्यामुळे यांच्यामध्ये कुमतीचं पारडं जड झाल्यामुळे त्या यज्ञाचा सुद्धा विपरीत उपयोग त्यांनी आपल्या आयुष्यात करून दुर्गतीला प्राप्त झालेत. श्रीराम सन्मुख आहे म्हणून त्यांना सद्गती मिळाली, पण नाहीतर त्यांनी जे कृत्य केलं त्या इतकं चुकीचं कृत्यच असू शकत नाही, अशी ह्या सर्व राक्षसांची कृत्य आहेत, यज्ञ करून सुद्धा. म्हणूनच संत आम्हाला सांगतात, कोणतंही सत्कर्म, महाराज मुख्यतः सांगतात, महाराजांनी अनेक ठिकाणी सांगितलं आहे, कोणत्याही कर्माचा हेतू सर्वात महत्त्वाचा असतो. हेतू चांगला असेल आणि कर्म जरी वाईट दिसलं तरीसुद्धा ते भगवंताला चालतं. पण हेतू
हेतू अत्यंत वाईट आहे आणि कर्म चांगलं आहे, ते मात्र भगवंताच्या दरबारात चालत नाही. आणि त्याचीच उदाहरणं आहेत ही सर्व, नाही का. हेतू वाईट आहे आणि कर्म काय आहे, यज्ञाचं कर्म आहे. पण त्यामुळेच इथे विभीषणांनी आता सांगितलंय, कारण तो काय म्हणाला, पित्याला बघून लज्जित झाला. आता मी यज्ञ करतो अजेय होण्यासाठी, आणि पर्वताच्या गुहेमध्ये एका मेघनाद यज्ञ करण्यासाठी निघून गेलाय त्या युद्धाच्या काळामध्ये, बरं का. आणि त्याची शक्ती आता दुप्पट होणार हे माहीत झाल्यामुळे विभीषण इकडे सांगतोय श्रीरामांना, इहा बिभीषण मंत्र बिचारा, सुनहु नाथ बल अतुल उदारा, मेघनाद मख करई अपावन, खल मायावी देव सतावन, जौ प्रभु सिद्ध होई सोपाई, नाथ बेगी पुनि जीती न जाई, सुनि रघुपति अतिशय सुख माना, बोले अंगदादि कपिनाना, लक्ष्मण संग जाहु सब भाई, करहु विधंस जग कर जाई, तुम लक्ष्मण मारे हुरन ओही, देखी सभय सुर दुख अति मोही, मारे हु तेहि बल बुद्धि उपाई, जेहि चीजई निसिचर सुनु भाई, जामवंत सुग्रीव विभीषण, सेन समेत रहे तीनि उजन, जब रघुबीर दीन्हि अनुशासन, कठिन संग कसी साजी सरासन, प्रभु प्रताप उर धरि रन धीरा, बोले घन इव गिरा गंभीरा. म्हणतायत, विभीषण म्हणतायत, श्रीरामांना सांगतायत की हे उदार प्रभू श्रीराम, बलशाली नाथ, माझा ऐकावं, कारण देवांना सतावणारा असा हा दुष्ट आणि मायावी मेघनाद मख करई अपावन, अपावन, अपवित्र, तामसिक यज्ञ करतोय. त्यामुळे हे प्रभो, हा यज्ञ पूर्ण झाला तर मात्र मेघनादाला लवकर जिंकणं शक्य होणार नाही. हा सल्ला ऐकून रघुनाथांना बरं वाटलं आणि अंगदादी सर्व वानरांना बोलवून सांगतायत की हे बंधू, सर्वजण माझ्या भावाबरोबर लक्ष्मणाबरोबर जा आणि त्या यज्ञाचा विध्वंस करा. हे लक्ष्मणा, पुढे सांगतायत, लक्ष्मणाला आज्ञा दिली आहे इथे प्रभूंनी की संग्रामामध्ये तू मेघनादाला आता मारून टाक, कारण देव भयभीत झालेत आणि ते पाहून मला फार वाईट वाटतंय. काय करुणा आहे पहा. त्यामुळे म्हणतायत की हे बंधू, लक्ष्मणाला पुढे समजावतायत की तू त्याला तुझ्या बळानं आणि युक्तीनं मार, त्यामुळं त्या निशाचराचा नाश होईल. आणि पुढे सांगतायत, हे जांबुवान, सुग्रीव आणि विभीषण, तुम्ही तिघेही सेनेसह माझ्या भावाबरोबर राहा. अशा रीतीनं जेव्हा रघुनाथांनी आज्ञा दिली तेव्हा कमरेला भाता बांधून धनुष्य सज्ज करून आमचे रणधीर लक्ष्मण प्रभू प्रताप हृदयामध्ये धरून मेघासारख्या गंभीर वाणीनं म्हणतायत, जौ तेहि आजु बधे बिनु आवौ, तौ रघुपति सेवक न कहावौ, जौ सत संकर करहि सहाई, तदपि हतौ रघुबीर दोहाई. शेषावतार लक्ष्मण, त्यांचं बोलणं हे नेहमीच गर्जनेसारखं असतं. त्यामध्ये जितका आवेश असतो त्याच्या दुपटीनं प्रभुचरणांचं प्रेम असतं. त्यामुळे लक्ष्मणांच्या प्रत्येक गर्जनेमध्ये सुद्धा त्यांचा दास्यभाव इतका ओतप्रोत भरलेला असतो. आणि त्यामुळे म्हणतायत की जर आज मी त्या मेघनादाला न मारता परत आलो तर रघुनाथांचा सेवक म्हणवणार नाही. जरी 100 शंकर, शेकडो शंकर भगवान सुद्धा त्याच्या मदतीला आले तरी मला श्रीरामांची शपथ आहे की मी आज त्याला मारीनच, बरं का.
लक्ष्मण निघालेत युद्धभूमीवर. रघुपती चरण नाई सिरू, चले तुरंत अनंत. अंगद नील मयंद नल, संग सुभट हनुमंत. रघुनाथांच्या चरणी नतमस्तक होऊन लक्ष्मण त्वरित निघालाय. आणि त्याच्याबरोबर कोण कोण आहे? अंगद, नल, नील, मैंद नावाचा योद्धा, हनुमंत असे उत्तम योद्धे लक्ष्मणासोबत निघालेत. आणि काय बघितलं त्यांनी? जाई कपिन सो देखा बैसा, आहुति देत रुधिर अरु भैसा. किन्ह कपिन सब जग विधंसा, जब न उठई तब करही प्रशंसा. तदपि न उठई धरे निकच जाई, लातनी हति हति चले पराई. लई त्रिशूल धावा कपि भागे, आये जह रामानुज आगे. आवा परम क्रोध कर मारा, गर्ज घोर रव बारही बारा. कोपी मरुत सुत अंगद धाये, हति त्रिशूल उर धरनी गिराए. प्रभु कह छाड़े सिसूल प्रचंडा, सरहति कृत अनंत जुग खंडा. उठी बहोरी मारुति जुब राजा, हतहि कोपी तेहि घाउन बाजा. फिरे बीर रिपु मरई न मारा, तब धावा करी घोर चिकारा. आवत देखि क्रुद्ध जनु काला, लक्ष्मण छाड़े बिसिख कराला. देखे सि आवत पबि समबाना, तुरत भय मुखल अंतरधाना. विविध भेष धरि करई लराई, कबहु क प्रगट कबहु दुरि जाई. देखी अजय रिपु डर पेकीसा, परम क्रुद्ध तब भयबु अहिसा. लक्ष्मण मन असमंत्र दृढ़ावा, एहि पापी मैं बहुत खेलावा. त्या गुहेमध्ये जिथे यज्ञ करत होता ना हा मेघनाद, तामसिक यज्ञ, तिथं जाऊन वानरांनी बघितलं की मेघनाद बसलाय आणि रक्त, रुधिर, अरु भैंसा आणि रेड्यांची आहुती देतोय त्या यज्ञामध्ये. वानरांनी ते बघून त्या यज्ञाचा पूर्ण विध्वंस करून टाकला. पण तरीसुद्धा जेव्हा तो उठेना तेव्हा विविध वक्रोक्तीयुक्त प्रशंसा त्याची करू लागले, म्हणजे त्याला चिथावण्यासाठी की तो उठावा त्यामुळे तरी. आणि तरी तो उठला नाही तेव्हा त्यांनी त्याचे केस पकडले, त्याला लाथांनी जोरजोरात मारलं आणि पळून गेले. तेव्हा मात्र मेघनाद त्रिशूळ घेऊन धावला. अशा रीतीनं त्याच्या यज्ञाचा विध्वंस झाला. वानर पळून लक्ष्मणाजवळ आले आणि मेघनाद मात्र अत्यंत क्रोधावेशानं आला आणि भयंकर गर्जना करतोय. हनुमान, अंगदसुद्धा जे क्रोधानं धावून गेले मेघनादावर, त्यांच्या दोघांच्या छातीत त्रिशूळ मारून त्यांना जमिनीवर पाडलंय. बरं का? म्हणजे इथे एक गोष्ट स्पष्ट होते की ज्याच्याकडून जे कार्य अनुस्यूत असतं, प्रभूंच्या इच्छेनं, त्यांच्या कृपेनं, त्यांनी ठरवल्यानं त्याच्याच हस्ते ते कार्य होतं. हनुमंतांना पराजित करणं शक्य आहे का? मेघनाद असो नाही तर अजून कुणी असो, रावण असो. पण म्हणजे खरं तर सुंदरकांडात आपण बघितलं की हाच मेघनाद जेव्हा हनुमंतांवर त्यांनी ब्रह्मास्त्र सोडलं तेव्हा त्या ब्रह्मास्त्रालाही तोंड देण्याची शक्ती हनुमंतांकडे आहे. केवळ त्या ब्रह्मास्त्राचा मान राखायचा म्हणून हनुमंतांनी त्या ब्रह्मपाशामध्ये स्वतःला बांधून घेतलं असं सांगितलं आहे आम्हाला. त्यामुळे युद्धभूमीवर हनुमंतांना पराजित करू शकेल अशी शक्ती अस्तित्वात नाही या विश्वामध्ये. पण जसं म्हटलं तसं प्रभूंच्या इच्छेनं ज्याच्याकडून जे कार्य व्हायचं तेच तसंच
त्याच वेळी होणार. म्हणून ही सुद्धा गोष्ट एक फार महत्त्वाची आहे. म्हणजे अनेक दृष्टीनं सामान्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा जेव्हा एखादं कार्य त्याच्याकडून व्हायचं असतं, त्याच्याचकडून व्हायचं. आपल्याकडे जे गीतेमध्ये सांगितलं, सर्व संत सांगतात, महाराज सांगतात की रिझल्ट्सची अपेक्षा करू नका. म्हणजे कर्मफळाची अपेक्षा न करता कर्म करा. याचं कारणच हे आहे की त्या कर्माचा होरा तुमचा कसाही असला, कितीही प्रयत्न केलेला असला, तरीसुद्धा जो वाटेल तेची करी ऐसा नाही पाहिला. श्री ब्रह्मचैतन्यासारखा नाही पाहिला म्हणतो आपण. वाटेल तेची करी म्हणजे काय? तो कुणाकडूनही कधीही काहीही करवून घेण्याची शक्ती ती त्याच्याकडं शाबूत आहे. म्हणजे ती पावर फक्त भगवंतांकडे आहे. त्यामुळे त्यांनी जे ठरवावं तेच होणार. हा भाव, शुद्ध भाव जर आमच्या अंतःकरणात असेल तर एखादं कार्य न झाल्यामुळे विनाकारण जी व्यग्रता येते ती आम्हाला येत नाही. त्यामुळे या घटनेतून सुद्धा आम्हाला हनुमंत शिकवतात. जसं म्हटलं, हनुमंतांची प्रत्येक कृती ही आमच्या भक्तीला, आमच्या साधनेला, आमच्या दृढ भावाला पूरक असते. हनुमंत हरले तरी ते आम्हाला त्यातून शिकवतात. त्यांना हनुमंत म्हणतात. त्यामुळे इथे म्हणतायत तुलसीदास आम्हाला की लक्ष्मणाकडे वळलाय आता मेघनाद. त्रिशूळ आपला फेकून मारला. लक्ष्मणानं सुद्धा बाण मारून त्या त्रिशूळाचे 2 तुकडे केलेत. हनुमंत अंगद पुन्हा उठून मारू लागले, पण त्याला काही लागेना. मायावीच आहे तो जीव, राक्षस मेघनाद. त्यामुळे मारूनही मरत नाहीये तो बघून हे सर्व वीर परतू लागले. तेव्हा पुन्हा प्रचंड गर्जना करून तो धावून गेला आणि आता काळासारखा तो येत असताना पाहून आमच्या लक्ष्मणांनी भयंकर असे बाण त्याच्यावर मारलेत. वज्रासारखे प्रत्यक्ष ह्या शेषावताराचे बाण येताना बघून तो दुष्ट लगेच अदृश्य झाला आणि मग वेगवेगळी रूपं घेऊन युद्ध करू लागला. मधूनच प्रकट व्हायचा, मधूनच कुठे नाहीसा व्हायचा. आणि अशा रीतीनं हा शत्रू पराजितच होत नाहीये हे बघून वानरवीर घाबरले. तेव्हा मात्र लक्ष्मण अत्यंत क्रोधित झालाय आणि निश्चय केला, मन असं मंत्र दृढावा. काय निश्चय केला लक्ष्मणानं? की आता ह्या पाप्याशी बराच खेळलो मी, पुरे झालं, आता याला संपवलं पाहिजे. आणि हे ठरवलं. आणि काय केलं लक्ष्मणानं? सुमिरी कोसलाधीश प्रतापा, सरसंधान कीन्ह करिदापा, छाडा बाण माझ उरलागा, मरती बार कपटू सब त्यागा. काय खरंच. त्यानंतर लक्ष्मणानं कोसलाधीश श्रीरामांचं स्मरण केलं हृदयामध्ये, त्यांच्या प्रतापाचं स्मरण केलं आणि अत्यंत वीरोचित अभिमानानं बाण लावला धनुष्याला. बाण सुटताच मेघनादाच्या छातीत मधोमध तो लागलाय आणि म्हणताय तिथे तुलसीदास, मरती बार कपटू सब त्यागा. मरताना सर्व माया सोडून दिल्या. पहा कसं असतं मनुष्याला किंवा कोणत्याही जीवाला मरताना कोणतंही किलमिश आठवत नाही कधीच. त्या वेळेला आपण केलेल्या चुकीची जाणीव होते. म्हणून म्हणताय तिथे की सर्व माया सोडून दिल्या. म्हणजे भ्रम नाहीसा झाला. एकूण काय तर आपल्या अभिमानाचा, आपल्या पराक्रमाचा अभिमान, त्याचा जो भ्रम होता तो नाहीसा झाला आणि त्यानं सर्व माया सोडून दिल्या. आपण खूप पूर्वी बघितलं होतं खरं. या मेघनादाची पत्नी जी होती सुलोचना नावाची, अत्यंत साध्वी स्त्री होती ती सुद्धा. म्हणजे मंदोदरीची सून, रावणाची सून, अत्यंत साध्वी स्त्री, पतिव्रता. तिनं सुद्धा ह्या मेघनादाला, ह्या रामचरितमानसमध्ये त्याचा उल्लेख नाही, पण तिनं सुद्धा मेघनादाला इतकं परोपरीनं समजावलं होतं. आणि अनेकदा असं व्हायचं की मेघनादाला कळायचं, त्याच्या अंतःकरणामध्ये कुठेतरी त्या सात्विकतेचा अंश त्या पत्नीच्या संगतीमुळे चेतवला गेला होता. पण हा अत्यंत पितृप्रेमी असा पुत्र होता. पित्याची आज्ञा म्हणजे आज्ञा असा हा पुत्र होता मेघनाद. त्यामुळे कसं आहे पहा, पितृ आज्ञा पालन
हा इतका मोठा गुण आहे. श्रीरामांच्या बाबतीत तो आपण बघतो, पण इथे चुकीच्या पित्याची आज्ञा पालन केल्यामुळे याची ही गती झाली आहे. पण तरीसुद्धा त्याच्या हृदयामध्ये मरताना मात्र कोणताही भ्रम अस्तित्वात नव्हता. काय म्हणतोय तो पहा. रामानुज कह राम कह अस कही छाडेसी प्राण, धन्य धन्य तव जननी कह अंगद हनुमान. आहा, काय सुंदर लिहितात तुलसीदास. म्हणतायत की रामाचा धाकटा बंधू लक्ष्मण कुठे आहे, राम कुठे आहे, असं म्हणत म्हणतच ह्या मेघनादानं आपले प्राण सोडले. आणि आमचे अंगद आणि हनुमंत तिथे उपस्थित आहेत. त्यांना राम म्हटलं की आनंद होतो. पहा किती वेळा आपण हे बघितलं ना. त्यामुळे म्हणतायत की तुझी माता धन्य आहे, धन्य आहे, कारण मरताना तू श्री राम लक्ष्मणांचं स्मरण केलंस, असं म्हणू लागले अंगद आणि हनुमंत. आहेच त्याची माता धन्य. कोण आहे तिच्या इतकी धन्य, नाही का? त्यामुळे अशा ह्या साध्वी पतिव्रता मंदोदरी मातेचा पुत्र, साध्वी पतिव्रता सुलोचना तिचा पती लक्ष्मणाच्या हस्ते मरण पावला. आणि जेव्हा त्याचा देह पडला तेव्हा आमच्या हनुमंतांनी काय केलं. बिनु प्रयास हनुमान उठायो, लंका द्वार राखी पुनि आयो, तासु मरण सुनि सुर गंधर्वा, चढ़ी विमान आये नभ सर्वा, बरषि सुमन दुंदुभि बजावहि, श्री रघुनाथ बिमल जसु गावहि, जय अनंत जय जगदाधारा, तुम प्रभु सब देवनि निस्तारा. हनुमंतांनी सहजपणे त्याचा देह उचलला आणि लंकेच्या दारावर त्याला ठेवून हनुमंत परतले. त्याच्या मृत्यूची वार्ता ऐकून देव गंधर्व सर्वजण विमानात बसून आकाशामध्ये जमलेत, फुलं उधळून नगारे वाजवतायत आणि श्रीरामांची निर्मल कीर्ती गातायत. हे अनंता तुझा विजय असो, म्हणजे शेषावतार लक्ष्मणाचा विजय असो. हे जगदाधारा तुझा विजय असो. हे प्रभो, तुम्ही सर्व देवांना संकटातून मुक्त केलं. अशा रीतीनं प्रभूंचा आणि लक्ष्मणाचा जय जयकार हे देव करतायत. आणि आता यानंतर रावणाची स्थिती कशी झाली आहे आणि आता राम रावण युद्धाला कशी सुरुवात होते ह्याचं वर्णन तुलसीदास करतायत, जेणेकरून या आततायी अभिमानाचा नाश श्रीरामांनी कसा केला याचं वर्णन यानंतर येईल. ते आपण पुढच्या भागांमधून बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.